पैठण या ठिकाणी विविध प्रकारचे स्थान आहेत भगवान श्री चक्रधर स्वामींचे. तर आपल्याला पैठणला यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरवरून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर पैठण हे स्थान आहे. तर आपण विविध सर्व प्रकारचे स्थान दर्शन करूया. दंडवत प्रणाम. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक लीळा श्रवण करूया. सकाळी हंसूबाईने अंगणात शेणाचा सडा घातला, रांगोळ्या काढल्या. मग आपले आणि बाईसांचे आणि आपले वस्त्र घेऊन गंगेवर धुणे धुण्यासाठी गेले. कपडे धुवून आले. मग आंघोळ केली. घागर भरून पाणी घेऊन आली. कपडे वाळत घातले. मग पूजा साहित्य जमा करून एका जागी ठेवले. मग बाईसांसाठीही ओट्यावर आसन म्हणजेच 2 पटकर एकावर एक टाकून तयार केले. सर्वज्ञ सकाळी बाईसांच्या गुफेत आले. पूर्वेकडे दरवाजा असलेले मोकळवाडीचे देऊळ होते. तेथे बाईसांची गुफा होती. ओट्याखाली कवाडाच्या आड दक्षिण भिंतीला बाईसाने सर्वज्ञांना बसण्यासाठी पायपुसणे टाकले. सर्वज्ञ उत्तरेकडे श्रीमुख करून आसनावर बसले. मग बाईसा उंच ओट्यावरील आसनावर तिरपी म्हणजेच वाकडी मान करून बसली होती. मग हंसूबाई बाईसांची पूजा करू लागली. सर्वज्ञांनी बाईसांकडे कृपादृष्टीने पाहिले. नजरेला नजर मिळणार तर बाईसा खाली पाहायची. सर्वज्ञांच्या नजरेला नजर मिळेना. पुन्हा सर्वज्ञांनी अपूर्व दृष्टीने बाईसांकडे पाहिले आणि पुन्हा तिने खाली पाहिले. परत नजरानजर व्यर्थ गेली. पुन्हा सर्वज्ञांनी कृपादृष्टीने पाहिले आणि बाईसाने सर्वज्ञांकडे नजर केली. नजरानजर झाली आणि दोघांची नजर एक होताच सर्वज्ञांपासून उत्तम प्रेमाचा संचार झाला. म्हणजेच ईश्वराचे स्वरूप दिसणे आणि हा ईश्वर आहे आणि मी जीव आहे अशी प्रचिती येणे यास प्रेम असे म्हणतात. बाईसाला एका कळिकेचे प्रेम दिले. प्रेमाचा अधिकार दिला. बाईसांच्या ठिकाणी असलेले आचार श्रेष्ठत्व, वयोवृद्धत्व, तपोवृद्धत्व हे त्रिदोष क्षमा करून नाचले. पाय पुसणे, दुधी कराट्यात पाणी भात दिला, हे सर्व अपराध क्षमा केले आणि प्रेम होताच बाईसांचा विकार विकल्प स्वभाव हे तिन्ही आच्छादून गेले आणि बाईसांनी स्वतःला धाडकन ओट्याखाली झोकून दिले आणि सर्वज्ञांच्या श्रीचरणावर लोटांगण घेतले. पापिनी बाबा, माहीत नव्हते बाबा, चुकले बाबा मी चांडाळीन बाबा, अहंकाराने मी आंधळी झाली होती हो बाबा, असे स्वतःला दोष देत अश्रू ढाळून सर्वज्ञांच्या श्रीचरणावर लोळण घेतले. मग बाईसांनी ओटा स्वच्छ केला. उत्तम प्रकारचे आसन केले. सर्वज्ञांना आसनावर बसवले. बाईसाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले. श्रीचरणोदक म्हणजे पायवणी घेतले. मग बाईसाने आणखी चांगले पूजा द्रव्य आणले. मग सर्वज्ञांचा चांगला पूजावसर केला. ताटामध्ये सुंदर मंगळ दिवा लावला. बाईसा देहभान हरपून गेली. 8ही सात्विक भाव उमटले. आरती करताना हात थरथरू लागले. अंगावर रोमांच उभे राहिले. मग आरती खाली ठेवून 5 दंडवत घातले. मग बाईसाने उत्तम तांदूळ शिजविले. सोजीची पोळी केली. अशा प्रकारे चांगला उपहार तयार केला. मग सर्वज्ञांना ताटामध्ये भोजन दिले. मग बाईसांनी सर्वज्ञांना श्रीकर धुतण्यास दुसरे भांडे दिले. मग सर्वज्ञांना पानाचा विडा अर्पण केला. या घटनेपासून बाईसा देहांतापर्यंत सर्वज्ञांच्या सेवेत राहिल्या. रोज बाईसा सर्वज्ञांना तिन्ही पूजावसर करीत असत. सर्वज्ञांचा उचिष्ट प्रसाद घेत. मग बाईसा स्वतः भोग नारायणाच्या देवळात सर्वज्ञांना झोपण्यासाठी चांगल्या चादरीची अंथरूण टाकून देत. मग सर्वज्ञ भोग नारायणाच्या देवळात निद्रा करीत असत. अशा प्रकारे ही आजची लीळा होती.
तर अशा अनेक पैठणच्या लीळा आहेत ज्या आपण एक एक व्हिडिओच्या माध्यमातून श्रवण करूया. आशा करतो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर शेअर करायला नक्कीच विसरू नका. दंडवत प्रणाम. तर मंडळी आपण आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि विविध प्रकारचे आपण जे स्थान दाखवले तर त्या ठिकाणी आपण लीळा पण कशा झालेल्या आहेत त्या पण आपण व्हिडिओ मार्फत दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अनुभव पंतांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.